एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या बरोबर आहे। देवेंद्र, आपण बघतोय की वरुण राजाची अवकृपा, त्याच्यामुळे अगदी आपण बघतोय की शेतकरी आहेत, सर्वसामान्य असो किंवा अगदी सरकार देखील हवालदिल झालेला आहे आणि आसमानी संकट येऊन पडलाय, दुष्काळ घोषित करावे लागेल असं काहीसं चित्र आहे। अतिशय नुकसान होतंय, काय सांगाल? नक्कीच मृदुला, आपण बघतोय की राज्यात मान्सूनचं आगमन होऊन अनेक दिवस लोटलेत, मात्र पावसाचा पत्ता नाहीये। त्यामुळे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, या ठिकाणी सगळेच हवालदिल झालेले आहेत। पावसाची सगळेजण चातकासारखी वाट पाहतात आहे। तिकडे आपण ग्रामीण भागात बघितलं तर अनेक ठिकाणी पेरण्या रखडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे आणि शहरी भागात बघितलं तर पाणी कपातीचं संकट जे आहे ते आता ओढवू लागलंय। एकंदरीत जर आणखी काही दिवस जर पाऊस आला नाही तर दुष्काळाचं सावट जे आहे ते सगळ्याच ठिकाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री जे आहेत ते प्रत्येक ठिकाणचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किती पाण्याचा साठा आहे, नेमकी काय परिस्थिती आहे याचा सगळ्याचा आढावा घेतात आहे। त्यामुळे एकंदरीतच सगळ्याच ठिकाणी आता पावसाची वाट बघितली जाते, मग तो ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भाग असेल। मृदुला, अगदी खरं आहे देवेंद्र, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।